नमस्कार. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या येतात विकायला. त्यातलीच ही दोडीच्या फुलं या नावाने असलेली ही भाजी बाजारात खूप विकायला येते. तुमच्याही भागात विकायला येत असेल तर या फुलांची भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला या फुलांचे मागचे जे कडक देठ आहेत ते काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने जो मागचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे. या पद्धतीने आपली सर्व भाजी स्वच्छ होऊन जाते. आता आपली ही सर्व फुलं स्वच्छ झालेली आहे. आता आपल्याला ही भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ही रानभाजी आहे ही आणि पावसाळ्यात येत असल्यामुळे या भाजीला मातीचं प्रमाण थोडं जास्त असतं. त्यामुळे आपल्याला ही भाजी 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ही भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी जी भाजी करते या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजीची रेसिपी आहे. तर मी इथे कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. त्यासोबतच तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, ते तडतडल्यानंतर थोडासा हिंग आणि इथे मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. 20-25 लसणाच्या पाकळ्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहे, कारण या भाजीमध्ये लसणाचं प्रमाण जास्त ठेवल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. इथे 2 ते 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे मी. त्याही चांगल्या परतून घ्यायच्या आहे आपल्याला. आता मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता. तोही आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कांदा आता गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि काही आपण घरातले काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट, कलरची मिरची, या पद्धतीने तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, त्यामुळे मसाले जळणार नाही आणि ही छान प्रकारे तेलही सुटेल भाजीला. या पद्धतीने हे बघू शकता छान प्रकारे मसाले तळले जातात पाणी टाकल्याने. आता आपण जी भाजी स्वच्छ धुवून ठेवली ती यामध्ये टाकून घेणार आहोत. दोडीचे फुलं म्हणतात त्या भाजीला. तुमच्या भागामध्ये या भाजीला काय नाव आहे हे मला नक्की कमेंट करून कळवा. अनेक भागामध्ये या भाजीला वेगवेगळी नावं असतात. काही भागामध्ये या भाजीला जिवतीचे फुलं म्हणतात, काही भागामध्ये या भाजीला झटुलीची फुलं म्हणतात. अनेक भागामध्ये या भाजीला वेगवेगळी नावं आहेत. आमच्या भागामध्ये या भाजीला दोडीची फुलं म्हणतात. आणि तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का, करून ती नक्की कमेंट करून कळवा मला. या पद्धतीने आपल्याला झाकण झाकून 2 ते 3 मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे भाजी लवकर होते आणि चवही खूप छान येते. या पद्धतीने तुम्ही बघू शकता भाजीचं प्रमाण किती कमी झालेलं आहे आणि छान प्रकारे वाफ आलेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे. पद्धतीने आपली दोडीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही ही भाजी पराठ्यासोबत, भाकरीसोबत, पोहेसोबत खाऊ शकता. अतिशय छान लागते. आणि तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुम्ही यासोबत लोणचंही घेऊ शकता, खूप छान लागेल. आणि भाजी तर अप्रतिम झाली होती. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे.